आज आषाढी एकादशी असल्यामुळं परसबागेतली छान अशी टोकरी भरून फुलं घेतलेले आहेत। तर इथं गोकर्णीचे 2 फुलंही उमललेले आहेत। तर मैत्रिणींनो, चला आता किचनमध्ये सगळ्यात अगोदर मी करून घेणार आहे फुलवाती। तर फुलवातीमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप आणि भरपूर अशा फुलवाती आपल्याला या डब्बीमध्ये करून ठेवायच्या आहेत। तर आज आपल्याला लावायचे आहे विठ्ठलाला फुलवात आणि गावात जायचं आहे महादेव मंदिरात, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात। तर तुळशी घेतलेले आहेत देवपूजेसाठी, भरपूर असे फुलं घेतलेले आहेत टोकरीभर। तर आता मी करणार आहे अगोदर देवपूजा, त्यानंतर आपण जाणार आहोत गावातल्या महादेवाला, विठ्ठल रुक्मिणीला। तर इथं तुळशीची पूजा करून घेतली आणि छान अशी देवांची ही पूजा करून घेतली। तर नंतर विठ्ठल रुक्मिणीला गेल्यावर खूप सुंदर अशी पूजा मंदिरात केली आणि तुळशी हारही बायकांनी इथं विठ्ठलासाठी रुक्मिणीसाठी तयार केलेला होता। तर खूप छान अशी सजलेली होती महादेव मंदिरातली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती। आणि आज महादेवालाही आपण वाहिलेली आहे तुळस। तर एकादशीच्या दिवशी महादेवाला जरूर तुळस वाहावी, एकादशीच्या दिवशी महादेवाला तुळस चालते। घरी आल्यानंतर ऋग्वेद ऋषांच्या पोटामध्ये लागले होते चिवहे दौडायला। तर आता आपल्याला करायची आहे आता इथं खिचडी। तर खिचडीसाठी शेंगदाणे छान असे भाजून घेतले, थोडेसे टरफलं काढून घेऊ आणि मीठ मिरची आणि शेंगदाणे मिक्सरमधून छान असे काढून घेऊया। तर याबरोबर करायचं आहे शेंगदाण्याचं पिठलंही, तर त्याचंही वाटण आपण करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने वाटण करून घेतल्यानंतर इथं तळलेले आहेत आपण बटाट्याचे वेपर्स आणि छान अशा साबुदाण्याच्या पापड्या। तर एकादशी आणि भरपूर खाशी अशी म्हण आहेच ना। तर मुलांनाही वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात एकादशीच्या दिवशी। आणि त्यानंतर आपण इथं परतलेली आहे पेंड खजूर। तर ही पेंड खजूर आपण आहे ना तुपात परतून घेतली ना, खूप भारी लागते। त्यानंतर करूया मस्त मोकळी सळसळीत छान अशी साबुदाण्याची खिचडी। तर तशी एव्हाना आपल्याला खिचडी खायला आवडत नाही, पण एकादशीच्या दिवशी खिचडी आपण करतच असतो आणि छान अशी खिचडी करून आपण मस्त असा ताव मारत असतो खिचडीवर। तर आपण ही आज छान अशी खिचडी परतून घेतलेली आहे मोकळी सळसळीत। आणि आता देवांना दाखवायचं आहे नैवेद्य। तर देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त असा खिचडीवर ताव मारला आणि छान असं फराळाचं केलं। तर चला तर मैत्रिणींनो, आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा।